नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बरेचसे विद्यार्थी वाट बघत असतात की समाधान सरांचा व्हिडिओ कधी येईल आणि नवीन काहीतरी कधी येईल या गोष्टीची वाट बघत असतात. मी काय असतं की मोजक्या गोष्टी आणायच्या ज्या विद्यार्थ्यांच्या कामाच्या आहे तेच घेऊन आलोय आज तुमच्यासाठी. बघा काय घेऊन आलोय तर हे 4 महिने उरलेत आता पोलीस भरतीला. बरेच दिवसापासून म्हणताय ना सप्टेंबरमध्ये भरती आहे, ऑक्टोबरमध्ये पोलीस भरती आहे. मग आपल्याकडे किती दिवस आहे आता? 4 महिने. मग या 4 महिन्यांचं नियोजन कसं असावा? बघा 4 महिन्यांचं हे नियोजन आपल्याला करायचंय तर व्यवस्थित असावा. जे विद्यार्थी ह्या 4 महिन्यामध्ये अभ्यास करतील ते ह्या वर्षी नोकरीला लागणार आहे. लक्षामध्ये ज्यांचा चांगला अभ्यास असणार आहे ते 100% त्यांना काहीच गरज नाही, कोणाचीच नाही, ते नोकरीला लागणार म्हणजे लागणार. परंतु जे विद्यार्थी अशा विचाराने चालताय की काही नाही, जाऊ दे अजून 4 महिने भरतीला करू आपण, टाइमपास करताय, लॅबला जात नाही, क्लासला जात नाही, घरच्यांना फसवताय, स्वतःला फसवताय, अशा विद्यार्थ्यांचं मात्र भवितव्य अवघड आहे. त्यांचं काम होणार नाही. जे आहे ते स्पष्ट सांगायचं. असं नाही की त्यांचं काम होण्याची शक्यता आहे किंवा त्यांचं काम होईल, अजिबात नाही. त्यांचं काम होतच नसतंय. कारण काय ना, जो पेपर बनवायचा टाइम असतो ना बाळांनो, पेपर जे स्कोर वाढवायचा ते हा ऑफ सीझन असतो. तो ऑफ सीझन तो आता चालू आहे. तो ऑफ सीझन आत्ता आहे. ऑन सीझन मध्ये काहीही होत नाही, काही होत नाही. ऑन सीझन म्हणजे काय? ज्यावेळी आपले फॉर्म सुटणार आहे त्यावेळी तुमचा काय येतं, 1 महिना फॉर्म भरण्यामध्ये जाईल, जागा पडतील, मुंबईला फॉर्म भरू, ठाण्याला भरू, अमरावती भरू, नागपूर भरू, नाशिक भरू, असं कुठं भरू या गोष्टीमध्ये वेळ जातो आपला तो 1 महिना. दुसरा महिना काय असतो? आपलं भरतीचं ग्राउंड आहे. मग ग्राउंडला आता तयारी करायची. मग काही वेळा काय होतं, गोळा जात नाही. मग त्याची आपण काय करतो, त्यावेळी 2 वेळा प्रॅक्टिस करतो, सकाळी आणि संध्याकाळी. आणि दुपारच्या वेळेस आपण काय करतो, आराम करतो. साहजिक आहे, ग्राउंड केलं म्हणजे आराम करावाच लागणार आहे. बरोबर ना? फिजिकल आहे, ते शरीर आहे, मशीन तर नाही ना की बटन दाबलं चालू झालं, बटन दाबलं बंद झालं, असं होणार नाही. जेव्हा आपण जास्त एफर्ट घेतो तेव्हा दुपारचा आपल्याला रेस्ट लागतोच. मग तो पण त्यावेळी पण आपला अभ्यास होत नाही. मग इकडनं तिकडनं आपलं ग्राउंड होतं. मग काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं बसतं, 43, 45 जे काय असेल वॉट एव्हर, 41 वगैरे जे ग्राउंड बसणार आहे ते. पण त्यानंतर काय होतं, पेपर सराव. मग मला सांगा, पेपरला आपल्याला जर तुम्ही जिल्ह्याला फॉर्म भरला असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त कधी कधी भेटता 30 दिवस. बरोबर? आपण काय करतो, ग्राउंडच्या मेरिटची वाट बघतो. जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला भेटतात तिथनं 3 महिने किंवा 4 महिने किंवा 1 महिना असं. 1, 2 जसा पेपर असला तसा. पण या वर्षी झालं काय, विद्यार्थींना वाट बघत राहिले पेपर कधी होणार आहे, कधी होणार आहे. आणि नंतरून अक्षरशः डायरेक्ट बोर झाले, वैतागून गेले की ना पेपरच होत नव्हता. मग त्यानंतर ते थोडेसे नंतर कच्चे पडले. म्हणजेच जेव्हा ऍड येते ना तेव्हा ग्राउंड झाल्याच्या नंतर जो मोसम असतो ना अभ्यासाचा तो काही वेगळाच असतो. मग त्याच्यामुळे आपण काय करायचंय, तर भरती व्हायचं असेल तर या 4 महिन्यामध्ये नियोजन करा, प्रॉपर करा. कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. बघा, प्रत्येक पुस्तकाला बऱ्यापैकी आपल्या 2 तरी रिडिंग झाल्या पाहिजे, 2 तरी झाल्या पाहिजे. काही करून मला बाकीचं कारण माहित नाही की मी जॉबला जातो, मला ग्राउंड असतं आणि मला सर मग मला वेळ भेटत नाही, माझी अकॅडमी असते, मी क्लासला जातो किंवा मग मला वेळच नाही. हे कारण सांगूच नका, अजिबात मला तरी सांगू नका. तुम्ही काही करून मला एका पुस्तकाला कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही रिव्हिजन ही दिलीच पाहिजे. मग समजा उदाहरणार्थ बघा, जर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल मराठी व्याकरणाचं, बरोबर, बाळासाहेब शिंदे सरांचं, तर हे मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. याचा रिडिंग कसं केलं पाहिजे आपण? दररोजचे 1 किंवा जर छोटा टॉपिक असेल ना तर आपण 1 किंवा 2 टॉपिक वाचले पाहिजे. प्लस या टॉपिक वरचे तुम्ही काय सोडवले पाहिजे बाळांनो? प्रश्न सोडवले पाहिजे. काय सोडवले पाहिजे? प्रश्न. आणि जर तुम्हाला एखादा टॉपिक येतच नाहीये, म्हणजे काही केल्यानं समजत नाही तुम्हाला, उदाहरणार्थ बघा, संधी टॉपिक आहे, हा मराठी व्याकरणामधला संधी टॉपिक आहे, हा तुम्हाला येतच नाहीये, म्हणजे कंटाळा येतोय, तर अशा वेळी काय करायचं माहितीये का? मी तुमच्यासाठी एक आयडिया हे केलेली आहे किंवा एक कोर्स आणलेला आहे. तो कोर्स आहे 19 रुपयाचा. 19 रुपयाचा कोर्स आहे. हा मराठी व्याकरणाचा कोर्स आहे. याच्यामध्ये संधीच्या काही ट्रिक दिलेल्या आहे की संधीचा अभ्यास कसा करायचा. 100% विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. असे विद्यार्थी आहे का जे संधी टॉपिक डायरेक्ट ऑरला टाकत होते, माझी बॅच केली मराठी व्याकरणाची आणि आता संधी टॉपिक एकदम मस्त समजतोय त्यांना, काहीच टेन्शन नाही, खुश आहे आता. आणि मराठीचा सगळ्यात महत्वाचा, ज्या विद्यार्थ्यांना 25 पैकी ना 10, 12 असे मार्क पडायचे ना, त्या विद्यार्थ्यांना मी आउट ऑफ नाही सांगणार, चुकीचं कधीच बोलणार नाही, खोटं कधीच सांगणार नाही, त्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणामध्ये 20+ मार्क यायला लागलेले.
किती 20 प्लस मार्क यायला लागले. हा कशाची आहे तर बघा ह्या आपल्या 19 रुपयाची फक्त आणि फक्त. म्हणजे दिवसाला मी म्हणतो पेट्रोलचा खर्च तुमचा 200-300 रुपये होत असेल, 100 रुपये 200 रुपये आणि बॅचची किंमत 19 रुपये. मग एकदा प्ले स्टोअरला जा, लक्षदीप अकॅडमीचं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा आणि हा कोर्स बघा. डेमो लेक्चर पण आहे, डेमो लेक्चर मध्ये पण तुम्हाला समजेल. जर काही अडचण असेल पोलीस भरतीची, म्हणजे अजून पुढे व्हिडिओ चालू राहणार आहे, एंड करू नका. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवर काय करू शकता, फोन करू शकता 8329603029. म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय होतं तर प्रॉपर करायचं. म्हणजे एखादा जर समजा टॉपिक आहे, तो टॉपिक कव्हर नाही होते, तर तो टॉपिक कव्हर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं, प्लस आपल्या कोर्सचा एक आधार घ्यायचा, जेणेकरून मराठी व्याकरण पक्क, म्हणजे टेन्शनच नाही आपल्याला. ओके, झाला प्रश्न. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला सांगतो गणिताचा कसा अभ्यास करायचा. गणिताचा आता जे टॉपिक तुमचे झाले ना, जे प्रकार तुमचे सोपे सोपे झाले ना, ते ना जास्त नाही मागं लागायचं, त्याचं एक दोन वेळा काय करायचं, रिव्हिजन करायचं. आता समजा एका प्रकाराचे बघा, हा एक प्रकार आहे, या प्रकाराचे तुम्हाला दिले समजा 4-5 दिलेले समजा गणित. मग एवढे करायचे का रे, सोपं असेल तर कशाला करता येतंय ना. मग तुम्ही 1 किंवा 2 करा ना, 1 किंवा 2 करा पुढे चला. मग ह्या टॉपिकवर समजा रेल्वे टॉपिक आहे, रेल्वेमध्ये तुम्हाला आहे ना सोपं येतंय, सोपंच सोडून द्या बाळा. जे अवघड टॉपिक आहे ना, त्या अवघड टॉपिकवर जे आहे ना प्रकार याच्यामधले, त्या अवघड प्रकार सोडवण्याचा प्रयत्न करणं. आणि पोलीस भरतीला मागील 2004 ते 2024 पर्यंत बघ, इथं मी पूर्ण लिहितो, 2004 ते 2024 पर्यंत जे काही प्रश्न येऊन गेलेले, कशावर रे बाळा तर रेल्वे टॉपिकवर, हे सर्वच्या सर्व तू सोडवले पाहिजे. काही चेंज होत नाही, फक्त रामचा श्याम होतो, सीताची गीता होती, बाकी बदल होत नाही. आकडे जरी बदलले तर पद्धत थोडीशी तीच राहणार आहे. समजा तुम्हाला इथं म्हणलं 772 भागिले जर 9 म्हणलं तर काय राहणार आहे, 9×8=72. उत्तर काय आलं, 80 आलं, बरोबर की नाही. 9×8=72. याच्याच जागी जर काय आलं तुम्हाला 90 भागिले जर समजा 9 आलं तर उत्तर काय येणार आहे, 9×1=9, 10 एवढंच राहणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय तर आकडेवारीमध्ये बदल होतो, बाकी प्रकारामध्ये बदल होत नाही. म्हणून प्रकार चांगले करायचे गणिताचे. आलं लक्षात. गणिताची पण बॅच आहे आपली, मराठी गणिताची जशी मराठीत सांगितली तशी 99 रुपयाला बॅच आहे. सांगळे सरांनी शिकवलंय, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेऊन गेले तुम्हाला. प्रत्येक प्रकार घेतलाय, अजिबात शॉर्टकट मारेल नाहीये. हा प्रकार राहिला आणि तो प्रकार राहिला, ते प्रकार ठेवलेच नाही, सर्वच्या सर्व शिकवलेलं आहे. म्हणून म्हणतोय तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघा, तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. मग गणिताचं काय करशाल तुम्ही बाळांनो, तर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकार करायचे. आणि पोलीस भरतीला बघा, पोलीस भरतीला जे विचारलेले प्रश्न आहे ना, याचा जेवढा सराव करता येईल तेवढा करा. पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न, मी डायरेक्ट लिहून देतो तुम्हाला. गेलेले प्रश्न याला म्हणायचं PYQ, याला काय म्हणायचं PYQ. ह्या प्रश्नांचा तुम्ही सराव केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे, सातत्याने केला पाहिजे. आणि जे तुम्हाला अवघड वाटतंय ते तुम्ही काय करणार, एक वही करायची आणि त्या वहीमध्ये काय करायचे बाळा तर सर्व प्रश्न काय करायचे, नोट डाऊन करायचे, जेणेकरून काय तुम्हाला त्याचा जर प्रश्न परत जर भेटला तर आपला मार्क जायला नको. हा तुमचा उद्देश पाहिजे. तयारी करायची म्हणजे कशी करायची का रे, अजिबात नाही, थोडंसं प्लॅनिंग पाहिजे ना. 4 महिने आपल्याकडे नियोजन पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. मग तेव्हा कुठं जाऊन आपला स्कोर येणार आहे. मला विद्यार्थी मेसेज करतात, सर पेपरचा स्कोरच वाढत नाही, काय करू, खूप अभ्यास करतो. मग मी त्यांना एक प्रश्न विचारतो, तू प्रश्नपत्रिका किती सोडवतो, तर तो मला सांगतो, नंतर तिकडनं रिप्लाय येतो 1 किंवा 2 सोडवतो. मला सांगा 1 किंवा 2 प्रश्नपत्रिकेने कुठं आपलं काम होईल का, नाही होणार. तुम्ही दिवसाला किमान तुम्ही 5 प्रश्नपत्रिका केल्या पाहिजे. बरं, या प्रश्नपत्रिका करण्याची पण एक पद्धत असते, ती पण सांगतो तुम्हाला. या प्रश्नपत्रिकेमधनं काय करायचं माहितीये का बाळा, मराठी आणि जीके पाठ करायचं. म्हणजे मराठी जीके काय करायचं, मराठी सोडवा, त्याच्यामधलं जर ओक्याब असेल, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, ज्या काही गोष्टी असेल इन्क्लुडिंग सर्व, त्या डायरेक्ट काय करा, पाठ करा. आणि जे टॉपिकचे प्रश्न आहे ते सोडवा. जे नाही समजले ते वहीमध्ये लिहून घ्या, सरांच्या पुस्तकामध्ये बघा किंवा बॅच मध्ये बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जीकेला काय करा माहिती का, सरळ पद्धत, डायरेक्ट पाठ करणे. मी लाईव्ह सांगतोय तुम्हाला युट्यूबवर, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. मला तुम्ही बिंदास कमेंट करू शकता. माझे विद्यार्थी मला कधी निगेटिव्ह कमेंट नाही करते, सगळे चांगलेच करतात.
जीकेला डायरेक्ट पाठ करा. सर कुठनं पाठ करायचं? बघ इथनं पाठ करा. ही जे प्रश्नपत्रिका आहे ना, या प्रश्नपत्रिकेमधलं जीके पाठ करा आणि कोणताही एक विठ्ठल बडे सरांचा वापरा, वर्धीचा राजमार्ग, सह्याद्री वापरा. तुम्हाला जो कोणता वाटतोय चांगला तो ठोकळा घ्यायचा आणि तेवढा एक काय करायचा वाचून घ्यायचा. एवढ्यावर जीके सफिशियंट आहे, सफिशियंट. कारण जीके हा समुद्र आहे, याचा थांग लागत नाही, म्हणजे शेवटचं टोक लागत नाही. मग कशाला दमायचं? जर मला इथं मराठीला माहिती आहे, मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओला सांगितलंय की मराठी, गणित आणि बुद्धिमत्तेला जर मला माहिती 75 मार्क आहे, तर मी कशाला या 25 मध्ये एवढा वेळ घालू? मी जर इथं 75 वर जर कमांड आणली आणि 75 पैकी मला 70 मार्क जर यायला लागले मराठी, गणित, बुद्धिमत्तेमध्ये आणि ह्या जीके मध्ये जर मला इन्क्लुडिंग 20च मार्क आले, तरी पण माझा स्कोर 90 जातोय. मी सेफ झोन मध्ये, माझं ग्राउंड जर 43-45 असेल तर माझी 99% होण्याची शाश्वती. 99%. 1% पेपर कसा निघेल त्याच्यावर ठरतं ते. लक्षामध्ये. मग तुम्ही हे 4 महिन्याचं नियोजन कसं करणार बाळांनो? तर बघा प्रत्येक विषयाला काय करायचं? तर 2 वेळा रिव्हिजन पाहिजे. 2 वेळा काय करायचं? रिव्हिजन द्या. रिव्हिजन प्लस काय करायचा? दररोज 5 प्रश्नपत्रिका करा. 5 करा. बघा आता मी इथं तुम्हाला काय दिलंय रे बाळा? 5. मी 5 म्हणलंय. नोकरीला कोणाला लागायचं? मला लागायचं का तुला लागायचंय? तुला लागायचंय. बरोबर आहे की नाही? मग तुला लागायचंय ना, मग तू 5 नाही बाळा, तू 5 प्लस केल्या पाहिजे. म्हणजे सुरुवातीला 5 कर, नंतर 6, नंतर 7 आणि व्यवस्थित करायच्या. अशा करायच्या. एवढं बेभान होऊन प्रॅक्टिस करायची प्रश्नपत्रिकेची का तो प्रश्न जर भेटला तर चुकायलाच नको. डायरेक्ट पाठ झाला पाहिजे आपला. असं म्हणजे मी म्हणतो मैदानात उतरायचं तर तलवार घेऊनच उतरायचं. म्हणजे टेन्शनच नाही, म्हणजे माझी पूर्ण तयारी आहे. घाबरायचंच नाही, अजिबात नाही घाबरायचं. तर अशा पद्धतीने करायच्या आणि याचं अनालिसिस करत जा. जे जीकेचे पण प्रश्न महत्वाचे वाटतात ते लिहून घेत जा. मी काही अकॅडमीच्या आपल्या ऍपच्या जे आहे ना, आपलं लक्षदीप अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍपमध्ये आपण आहे ना काही प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहे. बेसिक प्रश्नपत्रिका आहे ना, सोप्या आहे, जास्त काही अवघड नाहीये, एकदम बेसिक आहे. या प्रश्नपत्रिका सोडवा, फ्री आहे त्याच्यामध्ये काही पैसे वगैरे काही नाही, 1 रुपया द्यायचा नाही. मला बॅच नाही आवडली तर नाही आवडली, तुम्हाला नका घेऊ, काही टेन्शन नाहीये. पण या प्रश्नपत्रिकाचा फायदा होईल कारण तुम्हाला मोफत येत्या, फ्री येत्या. त्या सोडवत जा. एवढं करा. मला कमेंट करा, नक्की मेसेज टाका तुमच्या अभ्यासामध्ये काय बदल होतोय सांगत चला. 5 पेक्षा जास्त झाल्या पाहिजे, पण 10 पेक्षा हे नकोय. कमीत कमी मी सांगताना कमीत कमी 5 सांगितल्या, जास्तीत जास्त 10 सांगितल्या. जेव्हा ऍड येणार आहे तेव्हा आपण त्याचा रेशो वाढवू. नाही स्कोर वाढला तर मी इथं तुम्ही इथंच आहे, 100% वाढतोय, काय टेन्शन नाही. आजपर्यंत खूप मुलांचे स्कोर वाढून दिले, तर तुमचा का नाही वाढणार? फक्त काय ना, एक अभ्यासाची एक पद्धत असते, त्या पद्धतीनुसार जर आपण केला तर आपल्याला रिझल्ट येतो. मी जर रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने जाताना मला माहितीच नाही कुठं जायचंय, तर माझा रस्ता चुकणार आहे. पण मी जर माझं टार्गेट जर ठरवलं, हा माझा गोल आहे आणि मला इथं हिट करायचंय, तर ते मी इथं हिटच करणार. मी कदाचित इथं होईल म्हणून इथं नाही होणार माझं टार्गेट. ओके. मग त्यानुसार तयारी करताना प्रॉपर करा. वहीवर लिहून घ्या. दिवसाचा स्टडी प्लॅन करा. स्टडी प्लॅनचा व्हिडिओ आहे, सर्व व्हिडिओ बघा. नक्की तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये फायदा होणार आहे. एवढं तळमळीने काय सांगतो, कारण माझी जी इच्छा आहे, जे माझे विद्यार्थी ज्यांनी मला चॅनलला लाईक केलंय, सबस्क्राईब केलंय, त्या विद्यार्थ्यांना नक्की फायदा झाला पाहिजे. असं कोणताच विद्यार्थी नाही का ज्याला काही आपला उपयोग नाही, असं काही नाही. आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य ते का प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणं आणि त्याचा स्कोर वाढवणं. लक्षामध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही अडचण असेल पोलीस भरती संदर्भामध्ये परत एकदा जाताना नंबर देऊन जातोय 8329603029. कधी कॉल करू शकता. लेक्चरला जर असेल तर कॉल रिसिव्ह करता येत नाही, पण कॉलबॅक मात्र 100% असतो. ओके. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. लवकरच पुढचा व्हिडिओ नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला काय होणार याचा फायदा होणार आहे. धन्यवाद. बंद करायचं राहील. काय